नमस्कार मंडळी, मी दिशा तुमच्या सगळ्यांचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. तर ना खूप जास्त गरमी आहे आणि झाडांना पाणी मारताना कसं मी टोपातून घालायची ना, तर ते पाणी एकदम असं मध्येच पडायचं आणि माती सगळी वरती यायची. म्हणून ना हे छान असं बघितलं आणि हे खूप असं स्वस्त आहे. तर हे पाणी मारण्यासाठी आम्ही घेतलं बघा. पाणी किती व्यवस्थित झारणं बोलतात ना, झारणं गावी झारणं बोलायचं. झऱ्यासारखं ते पाणी उठतं आणि आता कशी ऊन खूप आहे आणि बघा तुम्हाला दिसतच असेल बघा झाडं कशी कोमसतात. म्हणजे सूर्य डायरेक्ट दुपारनंतर अजून पण खूप जास्त हीट आहे. तर म्हटलं की आता ह्याच्याने कसं एक हे सदाफुलीचं एक झाडसुद्धा मिळेल. तर म्हटलं की आता काय करावं म्हणून आहे ना हे जे ग्रीन नेटचं बघितलं नेटवरती की हे नेट लावलं की थोडं ऊन कमी येतं. कारण आमच्याकडे आता हे 6:30पर्यंतही असं कडक ऊन असतं. मग दिवसभर आपण ऑफिसला झाडं आपली उन्हामध्ये, म्हणून म्हटलं की ते हे पण झाडं मिळलं आपलं आणि हे पूर्ण कोमेजतं जास्वंदीचं कोमस आहे. पाणी घातलं की परत हे होतं आणि मग ऊन इतकं आणि बघा तुम्हाला घाम तर दिसत असेल, खूप घाम येतोय. तर म्हटलं की हे आणलंय आपण मेशोवरून मागवलं. कितीला पडलं हे? 350 नाही आहे, जास्त 400 रुपयापर्यंत मिळालं. 400-450. कारण ना हे नॉवेल्टीमध्ये आम्ही चेक केलं पण नॉवेल्टीवाल्याकडे नाही मिळालं. पण हे आणि हे यायच्या अगोदर आपण काय साडी वगैरे इथे बांधायचो ना. तर हे बांधण्यासाठी वगैरे पण व्यवस्थित आहे आणि बऱ्यापैकी जाड आहे. त्याच्यावर क्वालिटी बघायला खूप चांगली आहे. तर आता बघूया हे आपल्याला हे बांधायचं आहे झाडांच्या संरक्षणासाठी, उन्हापासून संरक्षण. आणि हे पण आपण घेतलं ना, ते पण मेशोवरनंच मागवलं ना, ते बघ ते स्टँड. आणि हे पण घेतलं आणि कुंड्या तुम्ही बघू शकता आपण कशा खाली ठेवल्यात ना. तर त्याच्याने काय होतं की खाली डाग पडतात, मला स्वच्छ धुवायला मिळत नाही, म्हणून आम्ही हे स्टँडसुद्धा मागवलं. हे झाडांचं स्टँड मागवलं, काहीतरी 350 रुपयाला 4 आहेत असे. तर आता ह्याच्यावरती कुंड्या वगैरे सगळं ठेवायचं. तर हा सगळं आपला हा गार्डनिंगचा व्लॉग आहे. शेवटपर्यंत बघा, तुम्हाला आवडेल. आज परत मोठा टास्क आहे तुझ्यासाठी. हो ना, फटाफट करणार तर परत लेट होणार. तर चला आता आपण फटाफट सुरुवात करू. आणि आपण ना त्याच्यामध्ये पण भाजीपाला पण लावला आहे, तर तुम्हाला तो नंतर दाखवू. त्याची ग्रोथ किती आहे ना, ती किती म्हणजे आम्ही जस्ट ट्राय केले. ह्याचं जर फळ चांगलं आहे तर नेक्स्ट व्हिडिओ आपण तो आपल्या व्हेजिटेबल्सचा सुद्धा करूया. आत्ताच दाखवूया ना. इथे आपण एक काहीतरी हे केलं आहे, पण कोणती हे असेल ते तुम्ही गेस करून सांगा जर. पण हे आम्ही लावलंय तिकडे पण एक आहे या साईडला, तिथे सुद्धा लावलंय. तो शेणी आहे तरी पण तुम्ही काय म्हणजे शेणी घेऊया का म्हणून. हे काय ते मी दिवाबत्तीसाठी बोललोय. शेणीची किचन कट्ट्याखाली ह्याच्यामध्ये ना कोथिंबीर लावली. सांगितलंच तू. ठीक आहे, हे आपण सरप्राईज ठेवूया काय असेल ते. आता हे कसं लावू? आमच्याकडे खूप जास्त झाडं नाही आहेत, पण आहेत त्यांची काळजी घेतली पाहिजे ना उन्हापासून. नंतर मग फायदा नाही. मग हे बघा किती सुकलं ते. ते आणलं ना तेव्हाच ते सुकलं. म्हणजे उन्हाने हे झालं होतं. हे पण ना असंच विदाऊट एक प्रोटेक्शन नसेल तर हे पण पूर्ण हे होतं ना, कोमसती जास्वंदीचं झाड. काही कपडा लावला नाही तर पहिलं पण असंच झालं. हे खाली लावायचं होतं मला माहीत नाही. ते आपलं डायरेक्ट लावायचं की. संडेला आम्ही असंच काहीतरी करत असतो. संडेची सुट्टी म्हणजे असंच काही नाही कामं करायची. कारण का उन्हाळा असल्यामुळे आणि ऊन तर एवढं आहे ना की बाहेर फिरायला जाऊ शकत नाही कुठे राईडवरती किंवा ॲक्च्युली बरेच दिवस प्लॅन करतो आपण पळसुलीला जायचं ना स्वामींच्या मठामध्ये, ते पण नाही. असं वाटतं की सकाळी आपण लवकर जपून येताना ऊन लागणारच आणि परत दिवसाची स्कूल सुद्धा चालू आहे, सुट्टी नाही पडली आहे.
भीती वाटते परत आपण उन्हातनं घेऊन जायचं आणि परत ऊन बाजायचं, त्यापेक्षा तू घरात राहा. सुट्टी पडली की नंतर बघू काय करायचं ते. आता साहेब गेलेत खाली खेळायला. हो, पाठवलं 1 तास खेळायला जा म्हणून. दोन झाले रेडी, 2 तासातच करतो. कुंड्या लावता येतील. पाणी पण टाकायचं ना की टाकलंय? नाही टाकायचं. हे छान आहे ना की असं मेशो ऑनलाईन मागवा आणि असं तुम्ही फिट करा. आम्ही टेबलसुद्धा जो आमचा डायनिंग ह्याचा टेबल आहे ना, स्टडी टेबल, तो पण आम्ही ऑनलाईन मागवला आणि त्यांनी आम्हाला व्यवस्थित चार्ट दिला होता की कोणता पार्ट कुठे लावायचा, स्क्रू कोणता कुठे लावायचा, हे सगळं. ते खूप छान वाटलं की आपण दुकानात जाऊन ते भाडं घेऊन जे टेबल आपण कसं ते जे असतात ना दुकानदार आपल्याकडून रेंट पण घेतात ना, टेम्पोचं भाडं वगैरे. त्या ऑनलाईन आल्यानंतर मी म्हटलं की त्याला लावायचं होतं. त्यांनी बरोबर आपल्याला चार्ट दिला होता की कोणता भाग 1 नंबर कुठे लावायचा, 4 नंबर कुठे लावायचा, कोणता स्क्रू कुठे लावायचा, किती फिट करायचा, हे सगळं त्याच्यामध्ये होतं आणि व्यवस्थित टेबल आमचा लावला गेला त्याचा. आणि इवन हे पण जे आलेत ना आपले स्टँड, ज्यावेळी मी रिसिव्ह केले ना, मला वाटतं यार मी ऑनलाईन तर काहीतरी अलगच बघितलं होतं आणि एवढ्या ह्याच्या छोट्या बॉक्समध्ये कसं काय ओपन केल्यानंतर बापरे, म्हणून त्या लोकांनी अशी आयडिया करून पॅकिंग बिकिंग करून पाठवलं होतं ना. साफ करून पण बघा दिसून. अरे पाणी ओततो ना आपण, ते तसं आपण खाली होल पण मारलेत ना, त्यामध्ये येतं माती खाली. बोलीचंच आहे. काय बोलीचं आहे? हां, कचरा का? जरा पुढे घेऊन किती भारी वाटते ना बघायला. किती भारी वाटतंय ना स्टँडवरती प्लांट्स. दोघांचं मिळून एक ठेव पाहिजे. पण इथं कोणतं राहील तुझं आता? हे बरोबर आहे ना? तेवढं पेलणार नाही तर पेलेल पण नको ना जबरदस्ती फालतूमध्ये. ठीक आहे बघू. त्याला घुसू का इकडे बघू? कोणाला? हो हो, त्याला आहे ना घुसू. काय वाटतं? बरं दिसतं? हो, बरंच. फिरू का असं बाहेर? हा, बरोबर आहे ना, बरोबर आहे. बघा जरा सांगा तिकडून बघू. हा, दिसतोय व्यवस्थित. असं गलिच्छ वाटत नाही. नाही ना. अशी तर फायनली आमचे स्टँड लावून झाले आहेत. ते मस्त वाटतं ना बघायला. आता जरा धुवून घेते स्वच्छ. मेन म्हणजे जास्त टाकू नका पाणी. जर आपल्याला कसं अंगावर पाणी पडलं की तुला पण छान वाटतं, तसं यांना पण छान वाटत असेल ना पाणी पडल्यानंतर. त्याला याला पण टाकते ते. बरं, नाही बाजूच्या याला. याचं वजन पडतं त्याला तुळशी.
छान वाटतं ना मला दिसून आणलं मनी प्लांटला नाही घालते. बंडल हे बघा आपलं जे ग्रीन नेट आपण तिथे छानपैकी लावून झालेलं आहे आणि ह्याला फक्त आता उद्या टेबल टॅग आणून खाली त्याला व्यवस्थित फिट करून जेणेकरून तसं वाऱ्याने हे उडणार नाही. आमच्याकडे गॅलरीमध्ये खूप जास्त ऊन आणि खूप जास्त वारं येते. तर इकडे आता हे पक्ष्यांसाठी आहे ना आम्ही दाणे टाकतो रोज सकाळी आणि त्यांना पण सवय झालेली आहे दाणे म्हणजे ज्वारी आणि बाजरी मिक्स टाकतो आम्ही याच्यामध्ये. तर ते आता ह्या कपड्यामुळे हाईट झालं तर ह्याला पण एक काहीतरी पर्याय शोधून काढायला लागेल कारण त्यांना सवय झाली रोज सकाळी दाणे सकाळी चिमणा कबूतर चालू असतं. इव्हन कबूतर पण सुद्धा असतात आणि मध्ये आपण पाण्याचं पण ठेवलं होतं म्हणजे खाली डबल टेप लावून पाण्याचं भांडं ठेवलं होतं मग वाऱ्याने ते सुद्धा उडून गेलं पण त्याला आपण एक आपण पर्याय ठेवतो आणि बघा छान पैकी स्टँड टाकलं किती मस्त दिसतंय ब्रश आणि पुसायला पण क्लिनिंग करायला पण खूप इझी वाटते मला आणि पाणी पण छान व्यवस्थित टाकता येते. तर आता असं बघून खूप छान वाटते एक गोष्ट आपण करत चाललेलं आहोत आपल्या झाडांसाठी कारण तिकडे बसल्यानंतर आपल्याला खूप छान असं वाटतं. तर तुम्हाला हा आपला छोटासा गार्डनिंगचा व्हिडिओ आवडल्यास नक्की आपल्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर असेच नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय.